काय ठेवलं बघा करपून. आणि बाळूला सांग खायला आठवण काढते. बाळप्पा बाळप्पा माधू काका कसा आहेस? काय बी विचारू नका बघ. आधी तुला डोळं भरून बघू दे. अरे तू नाही तर गावात करमना झालंय बघ. म्हणलं बाळप्पा जिथं कुठं असेल त्याला हुडीकणार आणि भेट. बरं केलंस. मला बी लय आठवण येत होती समद्यांची. गंगूताई आणि सत्यवा बरी आहे ना व? बरे आहेत. त्यांची काय काळजी नाही. अरे तू ज्याच्या संघ आहे त्याला कसली आली आहे काळजी. तू ज्याच्या संघ नाही त्याला समजी काळजी आहे. ठाव आहे मला. आईन बाबी लय आठवण काढत असतात माझी. वैर तू जवळ नाही तर त्यांच्या जगण्याला आणि त्या घराला शोभाच नाही. हारपर हे समजा त्यांच्या पायत चालू आहे ना व? ते बी समजा खरं आहे मला. पण तुझं काम कसं चालू आहे? तात्या म्हणत होता का बाळापा मेंढरासनी घेऊन चरायला जातो आहे. वैर माधू काका इथं त्यांच्या खाण्याची लयच आबळ होते. काय सांगतो बाबा समधी का तेच आहे. अरे अक्कोळ मध्ये बी तीच दाय ना हाय. काय करावा कळना झाले. म्हणूनच मी काहीतरी ठरवलं आहे. काय रे? अरे इजापूरला चित्रबांची लय खादट आहे. हा समजा मेंढ्या घेऊन तिकडच जावं म्हणतोय मी. एवढ्या लांब? त्याला काय होतंय तेव्हा? हा मेंढर बी चांगली जोगत्याल. अरे ते समजा खरं हाय. अरे पण केवढ्या लांबचा पल्ला आहे त्यो? मी असताना. अरे तू संघ असल्यावर किती बी लांबचा पल्ला असू दे द्याव नाही. येतोयस ना व? हा म्या? अरे पर आता पर नाही तर नाही यायचंच आहे तुला. वय अरे माझं काय हाय बाबा. तू जिथं बोट दाखवशील तीच माझी पूर्व दिशा. तात्या तात्या अरे कुठं आहेस? काय चाललं आहे? कुठं काय आहे ना बाबा? आहे बरं. काय येत नाहीस, भेटत नाहीस, बोलत नाहीस. काय करायचं तुमच्याकडे येऊन? काय काम होत नाही काही नाही उगाच यायचं का? म्हणजे काय म्हणजे तुमच्याकडे यायचं तुम्हाला गाया वाया करायच्या काय म्हणू काय जवाप्पा ए काय वैरी काम तर काही होत नाही तुमच्या उगाच यायचं. अरे तू काय बोलतो आहे? समजत आहे ना तुला? समजत आहे आणि चांगलंच समजत आहे. आणि हे जर काळ बहिरीला कळलं तर काय होईल कळतं का? काय होणार रे? सांग काय होणार रे? आज पोतूर त्याला एवढं काय काय सांगितलं कराय केलं त्यांनी नुसतं स्टीम टीम टॉम टॉम विची विची काय केलं नाही? अरे म्हणजे बाळू गावातून गेला ठाव नाही वाटतं तुला? मला ठाव आहे ना. त्याचं काय? कोणामुळे गेला आहे? कोणामुळे काय मायप्पामुळे गेला आणि कोणामुळे गेला? मायप्पामुळे गेला. अरे मायप्पामुळे जाईन तो बाळू कसला? काळ बहिरीने इकडं लिंबू कापला आणि तो बाळू गेला तिकडं. अरे काय सांगतो काय आहे मंगळू? अरे मायप्पानाच्या बाळूला आजवर किती वेळ गावाचं बाहेर काढलं. गेला का तो? आताच बरा गेला. अरे नाही रे पर बाळून जावई बापूसनी सबूत दिलं होता ना व म्हणून तर तो गेला. आणि त्या काळ बहिरीचं मनशीन तर इतके दिवस झाले ते येऊन त्याच्यानं काही झालं का ना आता बरं होणार आहे. अरे बाबा मोठं काम म्हणलं की त्याला येळ लागतच असतो. आता गेला ना. अरे उगा आहे त्या पिठावर रे घोट्या मारायचे धंदे आहे ते. तो त्याचं गेला उगा आपल्या नावावर खपवायचं. म्हणजे हे समजा खोटं आहे. अरे खोटच आहे. अरे मी बी तर इतके वर्ष हेच करीत होता ना व. काही कुठं झालं माझ्यामुळे झालं काही झालं माझ्यामुळे झालं. हे काय मला नवीन नाहीये. काळ वैरी बी तसलाच आहे असं दिसतंय. अरे तात्या त्या काळ भैरीने तिकडं लिंबू कापलं तर तुझं हित काय होईल ठाव आहे का तुला? नग नग
उग भ्याव जाऊ नको. काळ भैरीमुळे गेला ना तर त्याच्यामुळे गेला बा. मला काय करायचं जाऊ दे. मग मला माझं काम करायचं आहे आता. काम मग कसलं काम? अरे मी आता ठरविलं आहे का. नग बाबा नग. उगाच तुम्हाला सांगितलं ना तिकडे लिंबू बिंबू कापते इकडं माझ्या कामात खोड येईन. कसं आहे असं आहे होय. येणं आहे काय. सत्य अगं काय झालं? जरा तरी हसू ठेव की. तुला नाही समजायचं. आता न समजाय काय झालं? बाळूमामाची काळजी करतेस ना ग. न ग काळजी करूस. आता बाळूमामा लागले की कामाला. हे खरं आहे पर आता पर काय? तुझ्यासाठी घर सोडून इथं आलं ना ग. माझ्यासाठी कुठं? आजनं भांडून भांडून सुधरत्याला म्हणून पाठवलं आहे. कारण काय बी असू देत पण आलं ना. तुझं समजा खरं आहे बघ. खरं त्यांचं काय मला कळतच नाही बघ. एका घडीला एक वागतात तर दुसऱ्या घडीला दुसरंच काहीतरी वागतं. त्यांच्या मनात काय चाललेलं असतं ना मला काय बी ओळखता येत नाही बघ. सत्य त्यांचं मन ओळखायचा कधी प्रयत्न केला का तू? जाऊ दे. तुला नाही कळायचं बघ. त्यांचं हे असं लहरी वागणं लहानपणापासून बघते हाय. त्याचा नको विचार करू. बाळूमामा आता संसाराला लागले ना व. झालं तर मग. मला ठाव आहे तुम्हाच नाही तर चारा खायला मिळत नाही. पण आता काळजी करू नका. आपण लवकरच जाणार आहोत. तिकडे लय चारा मिळेल खाया तुम्हास. अरे बाळू. अरे मेंढ्या संग कुठं कोणी बोलतंय होय. अरे म्या बोलतोच की. हा त्या बी बोलतात माझ्या संग. असं बोलायला लाव बघू. आधी तू त्यांच्या संग बोलाय शिक म्हणजे त्यांचं म्हणणं कळेल तुला आपोआप. नग बाबा नग. अरे इथं माणसं माणसाला बोला ना आणि तू मेंढ्यांसंग बोलायला लावतोस होय. अरे एवढ्यात मेंढ्या आहेत ना पुढं. हा हा हाय हाय. हा बरं बाळू हे घे. हे घे. हे काय आहे? अरे तुझ्या आईनं दिले आहेत. लाडू आहेत तुझ्यासाठी. अरे काय सांगतोस? हा ये चांगलं केलं गाड्या. अरे आईच्या हातचं खायला मिळणं म्हणजे जगातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे बघ. वय वय खरंय. मी तुझ्या संग येणार आहे असं सांगितलं त्यासनी मग त्यांनी दिलं. बरं केलंस गाड्या. तात्या तुम्हाला लाडू आणून दिलंस ना व. आता म्या तुला मेंढ्यांसंग बोला शिकवतो. नग बाबा नग. मला फक्त तुझ्या संग ठेवून घे. म्हणजे तू काय खरंच येणार आहेस माझ्या संग? आणि मग मी बोललो होतो ना तुला. विसरला होय तू? विसरलो नाही. हाय ठाव मला. हा. मला वाटतं नुसतंच बोलला तू. कुठले येतोय तेव्हा? अरे नाही येऊन कसं चालन बाळू. आता मी ठरवलं आहे काम करायचं बाबा. अरे मग ये की मग. मला काय अडचण आहे का तेव्हा? हा आता 2-4 दिवस इथं हिंडवायच्या आहेत मेंढ्या. मग जवाब. हा जाऊ म्हणजे कुठं जायचं आहे? अरे इथं मेंढ्यासनी चराय चारा नाही. हा? हा. अरे एवढा समजा चारा आहे इथं चारा नाही म्हणतो तू. हे काय? अरे कमी हाय यो. समजा गावातली गुरं हिथंच येतात चराय. आणि येऊन दे की मग त्याला काय होतंय. बरं इथं नाही मग कुठं जायचं डोसक्यात आहे? इजापूरला जायचं. अरे देवा. इजापूरला